पुणे शहराच्या गुन्हेगारी इतिहासात एक मोठा अध्याय संपवणारी घटना बुधवारी मध्यरात्री घडली। अनेक गंभीर गुन्ह्यांचा आरोपी पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट आणि पुण्यात खळबळ उडवणाऱ्या अंडरवर्ल्ड गँगचा सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम वयोवर्ष 23 याला पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात झालेल्या चकमकीत ठार केलं। पुणे गुन्हे शाखाच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई केली। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे। शाहरुखच्या हालचालींबाबत पोलिसांना काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती। त्यानुसार तो सोलापूर जवळील लांबोटी या गावात आपल्या नातेवाईकाकडे लपून बसला होता। याची खातरजमा झाल्यानंतर पुणे गुन्हे शाखेने मध्यरात्री विशेष पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केलं। शाहरुखवर खून, खंडणी, जबरदस्ती, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारख्या गंभीर आरोपाखाली गुन्हे दाखल होते। रात्रीच्या 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी शाहरुखच्या लपलेल्या ठिकाणी अचानक छापा टाकला। मात्र पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागताच शाहरुखने थेट पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला। पोलिसांनीही आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला। दोन्ही बाजूंनी जवळपास 10 मिनिट ही चकमक सुरू होती। अखेर एका गोळीने शाहरुख गंभीर जखमी झाला। पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। घटनास्थळी पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल, काही जिवंत काडतुसे आणि मोबाईल जप्त केले आहेत। शाहरुख हा पुण्यातील एका दहशतवादी गँगचा सक्रिय सदस्य होता। त्याचं काम प्रामुख्याने खंडणी वसूल करणे, प्रतिस्पर्ध्यांवर हल्ले करणे आणि बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी करणे हे होतं। गेल्या काही वर्षात त्याच्या गँगच्या कारवायांमुळे पुण्यात अनेक व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक व्यक्तींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। शाहरुखच्या गँगने अनेक वेळा पोलिसांनाही लक्ष केलं होतं। त्यामुळे तो पुणे पोलिसांसाठी हाय रिस्क गुन्हेगार ठरला आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पुणे गुन्हे शाखेने विशेष यंत्रणा तयार केली होती। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की शाहरुख अत्यंत सावध आणि चतुर होता। तो सतत ठिकाणं बदलत राहायचा, त्याच्यावर नजर ठेवणं कठीण होतं। मात्र यावेळी एका स्थानिक माहितीदाराच्या मदतीने पोलिसांना नेमकी माहिती मिळाली। त्या आधारे पुणे गुन्हे शाखेने लांबोटी गावात सापळा रचला। ही कारवाई अगदी तशीच योजली गेली होती जसं एखादं सर्जिकल ऍक्शन असतं। शाहरुखच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्या गँगमधील इतर सदस्यांची शोध मोहीम सुरू केली असून त्याच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केल्यावर या नेटवर्कचा विस्तार उघड होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारावर, सोशल मीडिया अकाउंट्सवर आणि कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींवर देखील देखरेख ठेवण्यात येत आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शाहरुखच्या गँगचा विस्तार पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, बीड आणि लातूर पर्यंत पसरलेला होता। या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी गनिमी कार्यपद्धतीचा उपयोग करत गुन्हेगारी टोळ्यांना धक्का देण्याचं धोरण सुरू ठेवलं आहे। पुणे शहर पोलीस आयुक्तांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की गुन्हेगारावरील कठोर कारवाई करणे ही आमची प्राथमिकता आहे। अशा प्रकारचे गुन्हेगार समाजासाठी घातक असतात। कायद्याचा आदर करणाऱ्या नागरिकांचे रक्षण आणि गुन्हेगारीला आळा घालणे हे आमचं कर्तव्य आहे। शाहरुखच्या मृत्यूनंतर लांबोटी परिसरातील आणि पुण्यातील नागरिकांमध्ये काही अंशी समाधानाचं वातावरण आहे। अनेक व्यावसायिक आणि स्थानिकांनी पोलिसांचे आभार मानले। गेल्या काही महिन्यांपासून या गँगच्या दहशतीमुळे अनेक जण त्रस्त होते। आता या चकमकीनंतर त्यांना काहीसा दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया मिळाली आहे। शाहरुखच्या मृत्यूनंतर पोलिसांची पुढील दिशा काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। त्याच्या नेटवर्क मधील इतर सदस्यांचा शोध, बेकायदा आर्थिक व्यवहार, शस्त्र पुरवठा करणाऱ्या व्यक्ती तसेच गँगच्या फंडिंगचा स्रोत शोधणं हे पोलिसांसमोरचं पुढचं आव्हान असेल। या एन्काउंटरमुळे एक मोठा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून कायमचा सुटला असला तरी त्याच्या मागे असलेली गुन्हेगारी साखळी ही पोलिसांसाठी एक दीर्घकालीन लढाई ठरणार आहे। अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।